गुणाकार करा म्हटलंय तर गुणाकाराचे उदाहरण आहे. आता गुणाकाराचा नियम काय सांगतो, कर्णींचा गुणाकार होण्यासाठी दिलेल्या कर्णींची कोटी समान असणं आवश्यक आहे. धडधडीत आपण लिहून घेतलंय. ओके, तर याला गुंतागुंतीचा प्रकार म्हणतो आपण. कर्णी असेल तर ह्याची शॉर्टकट मेथड पण तुम्हाला मी सांगतो. याची सुरुवात नेहमी शेवटातून करायची. हाही प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे बघा. इथं आता तुम्हाला घातांक आणि कर्णी दोन्हीचे नियम वापरायला लागतात. इथं 6चा 2/3 घात गुणिले कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 6चा 7वा घात आणि छेदामध्ये कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 6चा 6वा घात. आता इथं बघा गुणाकार आहे आणि भागाकार आहे आणि पाये मात्र 6 इथं 6 इथं 6 पाये समान आहेत. पण इथं कर्णी पण दिले आहे, कर्णीचं चिन्ह दिलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंकगणित या विषयातील कर्णी या घटकावरती चर्चा करतोय. पाठीमागच्या 5 भागांमध्ये आपण कर्णीचे नियम, कर्णी या प्रकरणातील सर्वच्या सर्व प्रकार पाहिलेले आहेत. सर्वच्या सर्व प्रकार जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण कर्णीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशी विचारली जाऊ शकतात परीक्षेला ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी शेवटपर्यंत पहा. प्रत्येक उदाहरण तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती समोर आलं की तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुमचा तुम्ही प्रयत्न करा. ऑप्शन मधलं उत्तर आलं उत्तम. जर तुमचं उत्तर ऑप्शन मध्ये नसेल तर व्हिडिओ ऑन करा. मी ते प्रत्येक प्रश्न सोडवून देणारच आहे, पण तुम्ही प्रयत्न करा. जर तुम्हाला समजत नसेल तर पहा प्रश्न पूर्ण मी कसा सोडवतोय आणि नंतर सगळ्या प्रश्नांचं तुम्ही स्वतःही प्रॅक्टिस करा मित्रांनो. ओके, तर चला स्टार्ट करूया. जाता एक सूचना, जाता म्हणण्यापेक्षा प्रकरणाला सुरुवात करता एक सूचना देतो की जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा मित्रांसोबत चॅनलची लिंक, जेणेकरून या चॅनलचा फायदा तुमच्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक नातेवाईकाला होईल. ओके, चला तर मित्रांनो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आजच्या सेशनचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. काय प्रश्न आहे बघा. सोपा हा प्रकार आपला झालेला आहे बघा. आता आपण मिक्स प्रश्न घेणार आहे. लक्षात ठेवा जेवढे प्रकार पाहिले त्यात काय आहे. 6 कर्णी चिन्हात 2 अधिक 5 कर्णी चिन्हात 2 वजा 3 कर्णी चिन्हात 2 अधिक कर्णी चिन्हात 2 वजा 2 कर्णी चिन्हात 2 बरोबर किती, असा प्रश्न आहे. काय करू शकता, कसा सोडवू शकता तुम्ही हा प्रश्न. सिंपल आहे, लक्षात घ्या, सिंपल आहे बरोबर. ओके, तर तुमच्या लक्षात आला हा का सोडवायचा प्रश्न. कारण इथं कर्णींची बेरीज किंवा वजाबाकी आहे. कर्णींची बेरीज किंवा वजाबाकी करताना बघा, लक्षात द्या, कर्णींची बेरीज किंवा वजाबाकी करताना दिलेल्या कर्णींची कोटी आणि कर्णी चिन्हातली संख्या म्हणजे पुरा सांगाडा समान असावा लागतो. आता इथं बघा, इथं कोटी काहीच नाही, इथं कोटी काहीच नाही, इथंही कोटी काय नाही म्हणजे कोटी समान आहे. बाहेरचा सहगुणक असतो, लक्षात ठेवा, आतमध्ये असते ती कोटी असते. तर कोटी काहीच नाही याचा अर्थ कोटी समान आहे म्हणजे कोटी 2 आहे, काहीच नाही म्हणजे. आणि कर्णी चिन्हातली संख्या पण इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2, इथं 2, इथं 2 म्हणजे पुरा सांगाडा प्रत्येक कर्णीमध्ये समान आहे आणि फक्त सहगुणकांची बेरीज किंवा वजाबाकी होते. मग याचं उत्तर कसं काढणार मित्रांनो. तर फक्त सहगुणकांची इथला 6 चिन्ह प्लस इथला 5 इथं मायनस आहे, इथला 3 प्लस इथं काहीच नसतं त्यावेळी 1 असतं, लक्षात ठेवा. सहगुणक काहीच नसतो त्यावेळी तो 1 असतो. प्लस काय होणार इथं 1 वजा इथला 2 एवढ्या सहगुणक आणि जो सांगाडा प्रत्येक ठिकाणी समान आहे तो कॉमन निघतो म्हणजे तो आपण एकदाच घेतो कर्णी चिन्हात 2 आणि मग या सहगुणकांची बेरीज वजाबाकी करणं सोपं आहे. 6 आणि 5 11, 11तून 3 गेलं 8, 8 आणि 1 9, 9तून 2 गेलं 7 कर्णी चिन्हात 2. हे आपलं काय झालं, फायनल आन्सर आलं. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 2 7 कर्णी चिन्हात 2. क्लिअर. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. 6 कर्णी चिन्हात 5 गुणिले 5 कर्णी चिन्हात 6 गुणाकार आहे. लक्षात घ्या, गुणाकार, कर्णींचा गुणाकार. आता बघा, कर्णींचा गुणाकार किंवा भागाकार करण्यासाठी आपण एक नियम मी तुम्हाला नोट्स मध्ये पण लिहून घ्यायला सांगितला होता. नियम काय सांगितला होता,
तर कर्णींचा गुणाकार किंवा भागाकार होण्यासाठी दिलेल्या कर्णींची कोटी समान असणं आवश्यक असतं. फक्त कोटी, कर्णी चिन्हातील संख्या वेगळी असली तरी चालते. आता हेच लक्षात ठेवा, 6 आणि 5, इथं 6 आहे आणि 5 आहे, ह्या कोटी नाहीत, लक्षात घ्या, या कोटी नाहीत, तर ते सहगुणक आहेत 6 आणि 5. मग याचाच अर्थ काय होतो बघा, हे 6 गुणिले अर्थ इथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, कर्णी चिन्हात 5 गुणिले हे 5 गुणिले कर्णी चिन्हात 6. या संख्यांचा तुम्ही गुणाकार करू शकता. ओके, 6 पंचे किती झालं मित्रांनो, 6 पंचे 30 आणि या कर्णींचा तुम्ही गुणाकार करू शकता. इथं कोटी समान आहे की नाही, मग इथं काय होणार, तर गुणाकाराचं चिन्ह नाही येईल तर चालतं, डायरेक्ट कर्णीमध्ये 5 गुणिले 6 म्हणजेच काय झालं, तर हे 30 कर्णी चिन्हात 5 सक्क 30, तर हे त्याचं उत्तर आलं. 30 कर्णी चिन्हात 30 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय झालं, प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आलं. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आलं, तर 30 कर्णी चिन्हात 30. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, हा प्रश्न थोडासा बघा की तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतो. काय सांगितलंय, कर्णी चिन्हात 13चा 2m वजा 4 घात बरोबर 13चा 3 घात, तर m ची व्हॅल्यू काय, m बरोबर काय. बघा आता इथं असं आहे की नाही, इथं मी लिहितो हा प्रश्न काय आहे, तर कर्णी चिन्हात 13चा 2m वजा 4 घात बरोबर 13चा 3 घात. आता इथं बघा, ऍक्च्युअली आता इथं कसं आहे, आपण घातांक मी तुम्हाला म्हटलं होतं कर्णी म्हणजे काय, कर्णी असं काही वेगळं काय नाही, घातांकाचाच एक तो प्रकार आहे, घातांकाचाच पुढचा भाग आहे, लक्षात घ्या कर्णी म्हणजे. मग इथं तुम्हाला कर्णी प्लस घातांकाचे नियम वापरायचे आहेत. आता कारण इथं घात दिलाय ना, इथं पण घात दिलाय, इथं पाया 13, इथं पाया 13 आहे, पाया समान आहे, मात्र हा 13 जो पाया आहे हे सगळं कर्णी चिन्हात आहे, वर्गमुळात आहे. मग मला हे कर्णी चिन्ह काढायचं असेल तर कर्णी चिन्ह काढून टाकायचा एक नियम मी सांगितलाय, नियम क्रमांक 2 कर्णीतला. कर्णींची काय काय असते, कर्णींची कोटी आणि कर्णीचा घातांक पूर्ण याचा सांगाड्याचा घातांक समान असेल तर तुम्ही काय करू शकता, कर्णी चिन्ह काढून टाकू शकता. इथं कोटी काहीच नाही, त्यावेळी 2 आहे, म्हणजे इथं वर्ग करावा लागेल. मग मी इथं काय करतो माहिती आहे का, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचा वर्ग करून, मनातली मनात घ्यायचं म्हणायचं तर वर्ग करून. मग याचा वर्ग केला तर काय होणार माहिती आहे का, इथं लक्षात घ्या, इथं 13चा 2m वजा 4 याचा वर्ग बरोबर इथं 13चा 3 घात आणि त्याचा वर्ग. मग इथं काय झालं, इथली कोटी काहीच नाही, त्यावेळी 2 असते, 2 ला 2 कट झालं, कर्णी चिन्ह निघून जातं आणि पुरा सांगाडा निघून जातो आणि काय राहतं, फक्त कर्णी चिन्हातील संख्या एवढंच राहतं. मग इथं 13चा 2m वजा 4 बरोबर काय आलं, तर इथं 13चा 3 दुने 6 घात बरोबर का. आता बघा इथं आपण घातांकामध्ये आपण शिकलोय, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूचे पाये समान असतील तर या पायाला हा पाया कट झाला, मग काय राहिलं, 2m वजा 4 बरोबर इथला घात किती आहे 6. मग लक्षात घ्या इथं काय आलं माहिती आहे का, की 2m वजा 4, हे बघा 2m वजा 4 बरोबर काय आलं 6. हे वजा 4 आहे, ते इकडे गेल्यानंतर काय होतं लक्षात घ्या, इकडे गेल्यानंतर अधिक 4 होतं. ओके, म्हणजे इथं 6 आणि 4 10 आणि इकडे काय राहिलं 2m. हे गुणिले 2 आहे, इकडे गेल्यानंतर काय होतं भागिले 2, बे 1 बे आणि बे 5 10. तर m ची किंमत किती आली मित्रांनो, m इज इक्वल टू 5. m ची किंमत 5 आली, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं फायनल आन्सर आलं. ओके, पुढचा प्रश्न काय बघा, पट आपण प्रश्न बघणार आहोत. आता कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 2 गुणिले कोटी 4 असताना कर्णी चिन्हात 5, हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. गुणाकार करा म्हटलंय तर गुणाकाराचं उदाहरण आहे. आता गुणाकाराचा नियम काय सांगतो, कर्णींचा गुणाकार होण्यासाठी दिलेल्या कर्णींची कोटी समान असणं आवश्यक आहे. धडधडीत आपण लिहून घेतलंय बरोबर. इथं कोटी 3 आहे, इथं कोटी 4 आहे, कोटी समान नाही, तरी पण गुणाकार करा म्हटलंय, तरीही गुणाकार करा म्हटलंय. मग काय करावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा दिलेल्या कर्णींची कोटी समान करून घ्यावी लागेल आणि कोटी समान झाल्यानंतर मग कर्णी चिन्हातील संख्यांचा गुणाकार. मग आता इथं काय दिलं त्यांनी, कोटी 3 असताना कर्णी चिन्हात 2 गुणिले कोटी 4 असताना कर्णी चिन्हात 5. ओके, मग आता हे 3 आणि 4 ची कोटी समान करताना त्यांचा काय करावं लागेल, लसावी. 3 आणि 4 चा लसावी काय असतो 12,
तर इथं डायरेक्ट कोटी 12 असताना करणे चिन्हात 2 घ्या, गुणिले इथं पण कोटी 12 असताना करणे चिन्हात 5 घ्या. पण एवढं करून चालत नाही. आता फक्त आपण कोटी त्यांच्या लसावी एवढी घेतली तर मूळची किंमत न बदलण्यासाठी, कारण गणिताची मूळची किंमत बदलण्याचा अधिकार आपल्याला नसतो, काय करावं लागेल आपल्याला, तर यांचा 3च्या किती पट आहे 12, तर 3च्या चौपट, 3 चौक 12, तर इथं चौथा घात, इथं काय येणार चौथा घात. आणि 4च्या किती पट 12 आहे, 4 त्रिक 12, तर इथं 5चा तिसरा घात. असं इथं लक्षात ठेवा. मग आता काय झालं, इथं कोटी समान आहे का नाही, मग ही कोटी समान असताना तुम्ही डायरेक्ट एकदाच लिहू शकता कोटी 12. आता 2चा चौथा घात म्हणजे काय, तर 2च्या वर्गाचा वर्ग, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, गुणिले 5चा घन किती असतो 125, आणि मग आपला आता इथं उत्तर येणार या दोघांचा गुणाकार. कोटी 12 असताना 16 पंचे 80, उरले 8, 16 दुने 32, 32 आणि उरलेले 8, 40 ला 0, उरले 4, आणि 16 एके 16 आणि उरलेले 4 किती झालं 20. तर उत्तर काय आलं आपल्या मित्रांनो, कोटी 12 असताना करणे चिन्हात 2000. काय आलं आपलं उत्तर, कोटी 12 असताना करणे चिन्हात 2000. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं अंतिम उत्तर आलं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. करणे चिन्हात 2, कोटी 4 असताना करणे चिन्हात 6, कोटी 3 असताना करणे चिन्हात 5, आणि कोटी 6 असताना करणे चिन्हात 12. बरोबर, ह्यातली आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली. आता लक्षात ठेवा की लहान संख्या, लहान किंवा करणीतील लहान मोठेपणा पाहताना आपल्याला काय करावं लागतंय, करणीतला लहान मोठेपणा पाहताना आपल्याला काय लक्षात घ्यावं लागतं, तर दिलेल्या करणींची कोटी समान करायची. आणि एकदा का दिलेल्या करणींची कोटी समान झाली का, जी करणी आता कोटी समान करताना करणी चिन्हातली संख्या पण बदलते, तेवढा घात घ्यावा लागतो. मूळच्या कोटीच्या जेवढ्या पट लसावी असेल तेवढा घात करणी चिन्हातल्या संख्येचा घ्यावा लागतो आपल्याला, करेक्ट. त्यामुळे करणी चिन्हातली संख्या बदलते, आणि कोटी एकदा समान झाल्यानंतर जी करणी चिन्हातील संख्या मोठी ती संख्या मोठी, किंवा जी करणी चिन्हातील संख्या लहान ती करणी सर्वात लहान असते. हा नियम आपण शिकलेलो आहे. ओके, मग आता इथं बघा, इथं कोटी काहीच नाही त्यावेळी 2 असते, इथं कोटी काहीच नाही त्यावेळी किती असते 2 असते. इथं 2, 4, 3 आणि 6 यांचा लसावी लक्षात ठेवा, म्हणजेच काय आहे इथं 2. ओके, बघा 2, 3, 4 आणि 6चा लसावी किती येतो 12 येतो. किती येतो मित्रांनो, लसावी 12. तर इथं प्रत्येकाचा डायरेक्ट काय करायचा, प्रत्येक करणीची कोटी 12 घ्या, लसावी एवढी. मग इथं 12 करणी चिन्हात 2, इथं पण 12 करणी चिन्हात 6, इथं पण 12 आणि करणी चिन्हात 5, आणि इथं सुद्धा 12 आणि करणी चिन्हात 12. एवढंच करून चालणार नाही. आता मग काय करावं लागतंय, 2च्या किती पट 12 आहे हो, तर 2च्या 6 पट 12 आहे, बेस सक्क 12, इथं 6वा घात. 4च्या किती पट 12 आहे, तर 4 त्रिक 12, इथं तिसरा घात. 3च्या किती पट 12 आहे, 4 पट, 3 चौक 12, तर इथं चौथा घात. 6च्या किती पट 12 आहे, दुप्पट, तर इथं दुसरा घात. आणि मग आता काय करावं लागतं बघा, 2चा 6वा घात. 2चा 6वा घात कसा करणार मित्रांनो, सरळ बोटावरती 6 बोट घ्यायची, 2 घ्यायचं आणि 6 बोट हे पण दुप्पट करता येतं. 2, 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32, आणि 32ची दुप्पट 64. तर इथं 2चा 6वा घात किती आला 64. मग इथं बघा कोटी 12 असताना करणे चिन्हात 64, इथं कोटी 12 असताना 6चा घन 216, इथं कोटी 12 असताना 5चा चौथा घात. चौथा घात करताना काय करायचं, वर्गाचा वर्ग, 5चा वर्ग 25, 25चा वर्ग 625, आणि इथं कोटी 12 असताना 12चा वर्ग किती 144. आपल्याला कोणती मोठी संख्या विचारली की नाही, तर सर्वात मोठी 64, 216, 625 आणि 144 मध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे हो, तर कोणती आहे 625 आहे की नाही. तर ही करणी सर्वात मोठी आहे, लक्षात ठेवा सर्वात मोठी. आणि जर तुम्हाला सर्वात लहान करणी विचारली असती, सर्वात लहान करणी, तर सर्वात लहान कोणती आली असती 64 वाली, म्हणजे ही सर्वात लहान करणी आली असती, आणि ही सर्वात मोठी करणी आहे, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 8 अधिक करणी चिन्हात 60 चे वर्गमूळ काय.
बघा शेवटच्या भागात आपण म्हणजे 5व्या भागामध्ये आपण हे शिकलो होतो. पाठीमागच्या लास्ट सेशनला आपण वर्गमूळच अशा या प्रकारचा प्रश्न आपण पाहिला होता. 8 अधिक, आता इथं बघा इथं 2 आलेलं नाही, इथं 2 नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा 2 आणावं लागतं. म्हणजे 8 अधिक, तर 2 आणण्यासाठी काय करावं लागतं, या 60 ची फोड 4 सोबत. 60 कुणाची चौपट आहे, 15 ची चौपट आहे की नाही. मग इथं 4 गुणिले 15, 15 चौक 60 होतं. आणि मग हे 4 बाहेर आल्यानंतर काय होतं बघा, 8 अधिक 4 चं वर्गमूळ 2 आणि करणी चिन्हात 15. आणि मग आता अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांची बेरीज 8 आली पाहिजे आणि गुणाकार 15. अशा 2 संख्या बघा ज्यांची बेरीज 8 आली पाहिजे आणि त्यांचा गुणाकार काय आला पाहिजे 15. अशा 2 संख्या कोणत्या येतो, तर 3 आणि 5. कोणत्या आहेत, 3 आणि 5. तर इथं बघा मी काय करतो, हे 3 आणि 5 बघा, 3 ची 5 ची बेरीज 8 आली आणि 3 चा आणि 5 चा गुणाकार किती आला, 15 आला. ह्या दोघांना टाका करणीमध्ये आणि मधलं चिन्ह द्यायचं. तर उत्तर काय आलं, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 5 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. ह्याच्यात तर त्रास घ्यायची बघा. आता 5 किती कमी वेळात सुटते उदाहरण, किती कमी वेळात हे उदाहरण सुटते. शॉर्टकटनं आपण ते काढतोय. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हा आता बघा, हा एक प्रकार तुम्हाला ऍक्च्युली मी रेग्युलर सेशनला सांगितलेला नाही. रेग्युलर सेशनला हा प्रकार मी तुम्हाला सांगितलेला नाही, पण मी आता तुम्हाला सांगतो हा प्रकार कसा सोडवायचा. ओके, तर याला गुंतागुंतीचा प्रकार म्हणतो आपण. करणी असेल तर ह्याची शॉर्टकट मेथड पण तुम्हाला मी सांगतो. याची सुरुवात नेहमी शेवटातून करायची. शेवटातून म्हणजे कशी बघा, आता इथं 21 अधिक 7 अधिक 76 अधिक पुन्हा करणे चिन्हात 22. ओके, इथपर्यंत. आता पुन्हा शेवटी काय बघा, इथं करणी चिन्हात वर्गमुळात 9. 9 चं वर्गमूळ किती येतं हो, 3 येतं. बरोबर नाही, इथं 22 आणि हे वर्गमुळात 9 ची किंमत 3 आली. ओके, तर पुन्हा बघा आता काय होणार, इथं ही पहिला डिटेल मेथड सांगतो, नंतर शॉर्टकट पण सांगतो, लक्षात घ्यायची. हे 21 अधिक हे करणी चिन्हात 7 अधिक हे करणी चिन्हात 76 अधिक 22 आणि 3 किती होतं 25, हे करणी चिन्हात 25. ओके, आता बघा इथं 21 करणी चिन्हात 21 अधिक करणी चिन्हात 7 अधिक इथं हे करणी चिन्हात 76 आणि करणी चिन्हात 25 म्हणजेच किती हो 5. असा वेळ लागतोय, खूप लागू द्या वेळ, पण समजून घ्या अगोदर. त्यानंतरची पुढची स्टेप काय येणार बघा, की आता हे इथं बघा, हे 21 अधिक करणी चिन्हात 7 अधिक 76 आणि 5 किती आलं 81. 76 आणि 5 81. पुन्हा काय झालं बघा, इथं हे 21 अधिक करणी चिन्हात 7 अधिक 81. 81 चं वर्गमूळ किती 9 अधिक इथं काय येणार मित्रांनो 9 येणार प्लस 9. ओके, आता बघा हे 21 अधिक हे 7 आणि 9 किती झालं 16 झालं. 7 आणि 9 किती झालं 16. आता बघा इथं पुन्हा वर्गमुळात 21 अधिक 16 चं वर्गमूळ किती हो 4. बरोबर की नाही. पुन्हा बघा इथं 21 आणि 4 किती झालं 25. 21 आणि 4 25 आणि 25 चं वर्गमूळ किती आलं 5. तर ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 5. या प्रश्नाचं उत्तर आलं 5. आता तुम्ही म्हणणार एवढी मोठी प्रक्रिया करत बसायचं का, किती वेळ जातोय एवढ्या एका उदाहरणासाठी. बिलकुल नाही, लक्षात घ्या, एवढी मोठी प्रक्रिया करायची गरजच नाही. डायरेक्ट शॉर्टकटनं उत्तर कसं करायचं मला सांगतो. डायरेक्ट अशा प्रश्नाला शेवटातून घुसायचं, शेवटातून लास्ट करून. आता बघा ह्या 9चं वर्गमूळ, 9चं वर्गमूळ किती हो 3. 22 आणि 3 किती झालं 25. 22 आणि 3 25. 25 चं वर्गमूळ 25 चं वर्गमूळ 5. हे 76 आणि 5 किती झालं 81. 81 चं वर्गमूळ किती हो 81 चं वर्गमूळ 9. 81 चं वर्गमूळ 9. 7 आणि 9 किती झालं 16. 16 चं वर्गमूळ किती 4. 21 आणि 4 किती झालं हो
25 आणि ह्या 25चं वर्गमूळ किती 5. आलं का उत्तर 5. फायनल आन्सर आपण 5 काढलं होतं ते इथंच काढत गेलो आपण. 9चं वर्गमूळ 3, 22 आणि 3 25, 25चं वर्गमूळ 5, 76 आणि 5 81, 81चं वर्गमूळ 9, 7 आणि 9 16, 16चं वर्गमूळ 4, 21 आणि 4 25 आणि 25चं वर्गमूळ 5. हा सुद्धा प्रश्न. हे एवढं सगळं करायची गरज नाही. तुम्ही 4 ते 5 सेकंदात तुम्ही याचा करेक्ट कार्यक्रम करू शकता. काय करू शकता 4 ते 5 सेकंदात त्याचा कार्यक्रम करेक्ट करू शकता. ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता काय विचारलंय 3चा 6x अधिक 2 घात गुणिले 3चा 2 वजा 6x घात बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. आता हा प्रश्न करणीत आहे पण लक्षात ठेवा घात दिलाय 3चा 6x अधिक 2 घात गुणिले 3चा 2 वजा 6x घात. घातांक दिलाय की नाही म्हणजे प्रश्न घातावरती पण डिपेंड आहे. घातावरती पण डिपेंड आहे. आता घातांकाचा इथं नियम काय येतो लक्षात घ्या. करणी चिन्ह असू दे आपण त्याचा नंतर बघू. तर इथं घातांकाचा नियम काय येतो पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची काय होते बेरीज होते. मग मी काय करतो डायरेक्ट इथं बघा हे करणी चिन्हात इथं पाया समान आहे ना तो पाया एकदाच घेतला 3 आणि इथं काय झालं बघा 6x अधिक 2 हे गुणाकारामुळे प्लस आणि इथं काय आहे 2 वजा 6x हा 3चा घात झाला. बरोबर का. आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं अधिक 6x आहे इथं वजा 6x आहे. त्याच संख्येतून तीच संख्या वजा केली तर उत्तर काय येतं 0. 6x ला 6x कट झालं आणि 2 आणि 2 किती झालं 4 झालं. म्हणजे इथं काय झालं करणी चिन्हात 3चा चौथा घात. करणी चिन्हात 3चा चौथा घात. आता 3चा चौथा घात म्हणजे काय असतो 3च्या वर्गाचा वर्ग. 3चा वर्ग 9, 9चा वर्ग 81 म्हणजे इथं करणी चिन्हात 81 आणि 81चं वर्गमूळ किती मित्रांनो 9. 81चं वर्गमूळ किती 9 म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 9. पर्याय क्रमांक 4 9 हे या प्रश्नाचं काय झालं फायनल आन्सर. एकदम सोपं आहे. ओके दिसताना प्रश्न आपल्याला किचकट वाटतो काय करायचं एवढं मोठं असं दिलंय काय पण झटक्यात सुटतो. लक्षात ठेवा 15 ते 20 सेकंद रगड झाले हा प्रश्न सोडवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. हा प्रश्न बघा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे. हा प्रश्न STI ला विचारला होता मूळचा. त्यानंतर तो पोलीस भरतीला आणि इतर सरळ सेवा भरतींनाही बऱ्याच वेळा विचारला गेलाय. काय प्रश्न आहे वर्गमुळात 0.0196 अधिक वर्गमुळात 1.6 गुणिले वर्गमुळात 0.9. आता बरेच जण काय करतात 1.6चं 16चं वर्गमूळ 4 हे 0.4 घेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा ह्याचं वर्गमूळ 0.4 घेण्याचा तर असं होत नाही लक्षात घ्या. किंवा ह्याचं वर्गमूळ 0.3 असं होत नाही कारण लक्षात ठेवा की दशांश अपूर्णांकांचं वर्गमूळ काढण्यासाठी दशांश चिन्हानंतरची घरं 2 4 6 8 अशी समांकी असावी लागतात. जशी इथं बघा 1 2 3 4 घर आहेत ना 4 घरं असली चालतात 6 घरं असली चालतात 2 घरं चालतात. इथं मात्र एकच घर आहे. इथं पण एकच घर आहे. दशांश चिन्हानंतर 1 घर असेल 3 घरं असतील 5 घरं असतील 7 घरं असतील तर अशा संख्यांचं वर्गमूळ निघत नाही. त्या अपरिमेय संख्या असतात लक्षात ठेवा. ओके मग आता मी काय करतो याचं डायरेक्ट वर्गमूळ काढतो. 196चं वर्गमूळ काय 14. 196 14च आहे तर इथं काय झालं बघा तर इथं आलं 14 आणि टिकली नंतर 4 घर आहेत तर वर्गमूळ काढताना निम्मी घर होतात. म्हणजे इथं 4च्या निम्मी 2च घर राहणार म्हणजे इथं 0.14 आलं प्लस. आता बघा या दोघांचं वर्गमूळ निघत नाही पण आपण इथं करणीचा नियम वापरू शकतोय. कोटी समान असताना करणी चिन्हातील संख्यांचा गुणाकार करू शकतोय की नाही आपण. मग इथं 16 90 किती येणार मित्रांनो 144 किती येणार 16 90 144 कशामध्ये करणी चिन्हामध्ये. पण इथं टिकल्यानंतर 1 घरा इथं 1 घरा इथं पण 2 घरं ठेवायची आपल्याला तर करणी चिन्हात 1.44 आलं. ओके आणि छेदामध्ये बघा हे करणी चिन्हातच आहे बरं का हे छेदातलं 16 तसंच राहतं आणि वरती काय होतं या दोघांचा गुणाकार 16 1 16 9 25 असं होतं. आता काय झालं बघा हे 0.14 तसंच ठेवतो मी प्लस 144चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 12. काय येतं 144चं वर्गमूळ काय येतं 12. टिकलीनंतर 2 घर आहेत तर वर्गमूळ काढताना निम्मी घर होतात तर इथं 2 घर आहेत ना इथं एकच घर राहतं. आणि छेदामध्ये लक्षात घ्या 25/16 म्हणजेच काय माहितीये का 5/4 वर्गमुळात 25चं वर्गमूळ 5 आणि 16चं वर्गमूळ 4
ते 5/4 आलं. आता लक्षात घ्या 5/4चा 5/4 आहे का नाही याचं काय येतं बघा 5/4 4 एके 4 इथं 4 4 5/4 ची किंमत किती येते 4 एके 4 इथं 4 एके 4 उरले 1 इथं घेतला पॉइंट इथं घेतले 0 4 दुने 8 उरले 2 पुन्हा 0 आणि 4 25 म्हणजे इथे किती 1.25 येतं. आता बघा लक्षात घ्या इथं तर इथं काय आलं 0.14 प्लस 1.2 छेद 1.25. ओके मग मी काय करतो इथं वरती एक घर वाढवून घेतो आणि टिकल्या डायरेक्ट उडवून टाकतो. मग कशाने भाग जातो 120 ला 125 ला 5 ने भाग जातोय बरोबर ना. इथं 5 दुने 10 आणि इथं उरले 2 5 5 25 इथं 5 दुने 10 उरले 2 5 चोक 20. ओके 25/24 आलं की नाही द्या भाग आता डायरेक्ट इथं 25 एके 25 25 0 0 उरले किती 24 इथं घेतला पॉइंट त्याच्यावर घेतले 0. आता 25 90 सव्वा 200 बघा 25 90 सव्वा 200 उरले किती 15 त्याच्यावर घेतले 0 25 सक्क 150 म्हणजे इथं किती आलं 0.14 अधिक 0.96 यांची बेरीज करायची आपल्याला लक्षात घ्या. मग इथं 0.14 प्लस 0.96 यांची जर बेरीज केली तर 4 आणि 6 10 ला 0 उरले 1 इथं 9 आणि 1 10 आणि उरलेले 11 11 ला 1 उरले पुन्हा 1 आता इथं टिकलीच्या जागेवरती टिकली आणि इथं दोन्ही 0 0 उरलेले 1 घेतलं तर इथं 1 तर उत्तर किती आलं 1.10. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो 1.1 याचाच अर्थ काय होतो 1.10 चा अर्थ 1.1 म्हणजे आपलं उत्तर काय आलं तर या प्रश्नाचं फायनल आन्सर आपलं काय आलं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आलं 1.1. ओके नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं बघा कर्णींची बेरीज आणि वजाबाकी आहे पुरा सांगाडा समान लागतो. मग बघा ह्या 80 125 आणि 45 ह्यांची फोड अशी करायची की त्यातली एक संख्या कॉमन आली पाहिजे आणि एक संख्या पूर्ण वर्ग. मग आता 80 ची फोड अशी काय होते हो तर 16/85. मी 80 ची फोड काय करतो बघा इथं 5 गुणिले 16 5 गुणिले किंवा 16/85 प्लस 125 ची फोड कशी करतो आता इथं 5 चं वर्गमूळ निघत नाही 16 बाहेर निघणार आहे तर 5 सोबतच 125 ची फोड करायची किती 5 सव्वाशे 25 5 सव्वाशे. ओके आणि प्लस 45 किती 5 45 असतं 9 5 45 बघा याच्यात 5 आणि याच्यात 5 एकसारखं राहिलं आणि उरलेल्या संख्या काय आहेत असेच देतात लक्षात ठेवा उरलेल्या संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग या 16चं वर्गमूळ घेतलं तर काय होतं 4 कर्णी चिन्हात 5 प्लस या 25चं वर्गमूळ 5 कर्णी चिन्हात 5. आता इथं बघा हे इथं प्लस नाही बरं का वजा इथं वजा इथं चुकून प्लस झालं इथं वजा आहे. ओके काय हरकत नाही आणि वजा इथं वजा ह्या 9चं वर्गमूळ 3 आणि कर्णी चिन्हात 5. ओके मग आता बघा फक्त सहगुणकांची बेरीज करायची आहे 4 आणि 5 9 9वातून 3 गेलं किती आलं 6 आणि हे कर्णी चिन्हात 5 कॉमन घ्यायचं उत्तर किती आलं 6 कर्णी चिन्हात 5 म्हणजे उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा सेम या टाइपचा प्रश्न आपण पाहिलेला होता. बघा आता या प्रश्नाचं उत्तर काय 9चा 5x अधिक 3 घात गुणिले 9चा 3 वजा 5x घात बरोबर किती सगळं कर्णी चिन्हात आहे. इथं बघा गुणाकाराची प्रक्रिया पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते. मग आपण काय करणार इथं हे 9 एकदाच घेतो आणि इथं 5x अधिक 3 बघा इथं कर्णी चिन्हामध्ये 9चा 5x अधिक 3 घात प्लस या घाताची बेरीज होणार आहे 3 वजा 5x घात. आता काय झालं मित्रांनो इथं 5x आणि इथं वजा 5x आहे अधिक 5x ला वजा 5x कट झालं म्हणजे इथं काय आलं बघा तर कर्णी चिन्हात 9चा 3 आणि 3 6वा घात. आता 9चा 6वा घात करणं अवघड आहे मग आपण इथं कर्णीचा नियम वापरूया. मला हे कर्णी चिन्ह काढून टाकायचे तर 9चा
हा जो घात आहे तो वरती आणि कोटी काहीच नसते त्यावेळी किती असते मित्रांनो 2 असते. मग इथं छेदामध्ये काय आली 2 आलं. ओके मग इथं बेक बे आणि इथं बे त्रिक 6 म्हणजेच काय आलं उत्तर तर 9चा तिसरा घात आणि 9चा घन किती असतो मित्रांनो 729 729 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 1 729. ओके पुढचा प्रश्न हाही प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे बघा. इथं आता तुम्हाला घातांक आणि करणी दोन्हीचे नियम वापरावे लागतात. इथं 6चा 2/3 घात गुणिले कोटी 3 असताना करणी चिन्हात 6चा 7वा घात आणि छेदामध्ये कोटी 3 असताना करणी चिन्हात 6चा 6वा घात. आता इथं बघा गुणाकार आहे आणि भागाकार आहे आणि पाये मात्र 6 इथं 6 इथं 6 पाये समान आहेत पण इथं करणी पण दिली आहे. करणीचं चिन्ह दिलेलं आहे. आपल्याला करणीपासून जर मुक्तता मिळवायची असेल आणि घातांकाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर करणीचा नियम क्रमांक 1 आपल्याला वापरावा लागेल. हा 6चा मी काय करतो बघा 6चा 2/3 घात तसंच घेतो गुणिले इथं ही करणी चिन्ह घालवायचे असेल तर मला 6चा घातांक आहे तो वरती घ्यायचा आणि कोटी आहे ती छेदात 7/3 घात आणि छेदामध्ये काय येणार बघा हा 6 मी आयासा घेतो याचा घातांक 6 आहे आणि करणी कोटी छेदामध्ये कोटी 3 येते. आता बघा इथं काय झालं माहिती आहे का याच्यात पाया समान असताना गुणाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची बेरीज होते म्हणजे 6चा काय होणार इथं 2/3 अधिक 7/3 घात आणि छेदामध्ये काय आलं बघा इथं तर 6चा इथं बघा 3 भाग जातोय 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे 6चा इथं किती आला दुसरा घात. ओके आता वरती बघा या 2/3 अधिक 7/3 ची जर बेरीज केली मी तर छेद समान आहे 3 तसाच घेतला 7 आणि 2 किती आलं 9 म्हणजे 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती येते बघा किती येते 3 येते की नाही बेरीज. मग इथं 6चा तिसरा घात छेद 6चा दुसरा घात. पाया समान असताना भागाकाराच्या प्रक्रियेत घातांकांची वजाबाकी म्हणजे इथं किती आलं 6चा 3 वजा 2 म्हणजे 6चा 1 घात बरोबर उत्तर किती आलं मित्रांनो 6 ओनली 6 याचं उत्तर आलं 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. आलं लक्षात. तर अशा प्रकारे या करणी या प्रकरणावरती विचारले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण या सेशन मध्ये पाहिले. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सूचना देतो जर तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना अजून या चॅनल बद्दल माहिती नसेल तर त्यांना लिंक शेअर करा. सांगा मित्रांना जेवढे तुमचे कोणी नातेवाईक असतील जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचवा. आपण या चॅनलवरती संपूर्ण सिलेबस संपूर्णपणे मोफत देतोय हे लक्षात असू द्यात. ओके तर आजच्या या सेशन मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा आपण पुढच्या वेळी नवीन सेशन मध्ये नवीन प्रकरण घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.